स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया डॉक्टर शिरीषदादा कवडे यांनी लिहिलेली प्रस्तावना म्हणजेच भूमिका याचा भाग दुसरा. श्री स्वामी अमलानंदांची छोटेखानी अमलगाथा हे त्यांच्या विशुद्ध अंतःप्रवाहांचं अत्यंत प्रामाणिक चरित्र चित्रणच म्हटलं पाहिजे. सहज म्हणून जरी बघू गेलो तरी आपल्याला त्यातून आपल्या कल्याणाचं काहीतरी आपल्या पात्रतेप्रमाणे गवसल्याखेरीज राहणार नाही. या गाथेतील अभंगांचं स्थूल वर्गीकरण, सद्गुरू साधक संवाद, साधकांना स्वानुभव कथन, आत्मसंवाद, संप्रदाय रहस्यकथन, रूपक पर अभंग, उपदेश पर अभंग, आत्मानुभूती पर अभंग, दांभिकांवर टीका, प्रासंगिक अभंग इत्यादी शीर्षकांनी जरी करता येत असलं तरी त्यामागचं मूळ विचारसूत्र मात्र सद्गुरू श्री संत एकनाथ महाराजांच्या एका अभंगात त्यांनी सांगितल्याप्रमाणेच असलेलं आपणास दिसून येईल. ध्यानी ध्याता गुरुराया, ब्रह्मभूत होय काया, करे करिता गुरुपूजा, तेची पूजन अधोक्षजा. पायी करा गुरुयात्रा, मुखे उच्चार गुरुमंत्रा, एका जनार्दनी परब्रह्म, हेची जाणा धर्मकर्म. सद्गुरू स्मरणानं गहिवरलेला कंठ आणि नेत्रातून ओघळणारे अश्रू या त्रिभुवन दुर्लभ सत्व संपदेनं डबरून डोलणाऱ्या पूज्यपाद श्री स्वामी अमलानंदांच्या हृदयात मुळातच स्वरूपानंद कोंदाटून राहिलेला असल्यानं, नित्य प्रकाशित असल्यानं त्यांच्या समस्त व्यक्तिमत्वातूनही तो सतत प्रस्फुटित होत असताना दिसत असे. एखाद्या आकाशकंदिलाप्रमाणे तो आत्मानंद प्रकाश आत बाहेर सगळं प्रकाशमय आनंदमयच करून सोडित असे. ती प्रेम आनंदाची भाग्य दिवाळी ज्या ज्या साधकांनी अनुभवली ते धन्य होत. या नाना अभंगांमधून श्री स्वामी अमलानंद हे स्वतःला आपल्या सद्गुरूंचं अज्ञ बाळ म्हणवून घेत त्यांच्याशी सलगीनं लढिवाळ संवाद साधताना दिसतात. सद्गुरू कृपा ही सद्गुरूंशी साधकाची हृदय जवळीक जेवढी होत जाईल तेवढी अधिकाधिक प्रस्फुटित होत असते. म्हणूनच श्री सद्गुरूंचं हे बाळ त्यांचं लाडकं होऊन, त्यांच्या हृदयाचा स्पंद होऊन, त्यांच्या प्रेम पान्ह्याचाच अखंड अनुभव घेत त्यांच्या मांडीवर निवांत पहुडलेलं आपणास दिसून येतं. श्री सद्गुरूच पूर्ण परमात्मा आहेत. या दृश्यादृश्य सृष्टीत अनादि अनंत असा ज्ञाप्ती स्वरूप प्रकाशरूप एक परमात्माच आहे. त्या व्यतिरिक्त दुसरी अशी कोणतीही वस्तू नाही, तत्व नाही. त्याचप्रमाणे भिन्नत्वानं भासणारे पदार्थ हेही परमात्माच आहेत. अशा प्रकारचा निःसंशय सद्गुरू कृपेनं साधकाच्या बुद्धीत स्वयमेव प्रकाशतो आणि त्यालाच सम्यक ज्ञान असं म्हटलं जातं. अमलगाथेतील समस्त अभंग हे अशाच सम्यक ज्ञानाचे निखळ अनुकार आहेत. श्री रामगीतेत सांगितल्याप्रमाणे गुरोः सकाशादपि वेदवाक्यतः संजात विद्यानुभवो निरीक्ष्यतं स्वात्मानं आत्मस्थं उपाधिवर्जितं त्यजेदशेषं जडमात्मगोचरम्. सद्गुरू सान्निध्यानं आणि वेदवाक्यांनी आत्मविद्येचा अनुभव आल्यानंतर, परिचय झाल्यानंतर आपल्या हृदयस्थ उपाधिरहित अशा आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेऊन त्या व्यतिरिक्त काही नाही असं जाणून देहादी समस्त जडपदार्थांच्या
अस्तित्व भावनेचा त्याग केला पाहिजे. असं ते सम्यक ज्ञान हृदयात साक्षात्कारित होऊन स्थिरावतं आणि साधक स्वरूपानंदमयच होऊन राहतो. प्रस्तुत अमलगाथेतील समस्त अभंग हे पूर्णतेचे, तृप्तीचे बहरच असल्यानं त्यातून ठायी ठायी सहज उमललेली अनुभूत वचनं वाचकांच्या हृदयाचा सहजतेनं ठाव घेत जातात. वानगीच द्यायची झाली तर देव माझा स्वरूपानंद, तसंच जरी पूर्व पुण्य असे गुरु लाभे अनायसे, त्यानंतर भोग्य भोगता स्थिती नाही स्वामी निरंजनी राही, स्वामी कैवल्याचा दानी तोची भक्ताचा अभिमानी, तसंच शुद्ध भाव ज्याचा झाला सर्व प्रेममय त्याला, होवो न होवो अभ्यास तू स्वस्थ करी मानस, आणि भक्तिवीण कैसे ज्ञान इत्यादी अभंग चरणांची देता येतील. याच गाथेत समाविष्ट झालेला स्वतःच्या पूर्वजन्माविषयी सांगणारा श्री स्वामी अमलानंदांचा एक अभंग अनेक दृष्टींनी आगळाच म्हटला पाहिजे. तो असा: धर्मनाथ कान फाटे स्थापी मठ दोन मोठे. असं त्यांनी दिनांक 13 सप्टेंबर 1959 रोजी म्हटलं होतं. ते पुढे मे 1986 मध्ये प्रत्यक्षच प्रत्ययाला कसं आलं याविषयीची त्या अभंगाच्या चिंतनात दिलेली हकीकत खरोखरीच अद्भुतरम्य आहे. गाथेतील अभंग क्रमांक 9 मध्ये श्री मत्स्येंद्रनाथ आणि श्री चौरंगीनाथांनी श्री मामांना स्वप्नात येऊन अमलनाथ असं संबोधण्याचा प्रसंगही असाच संप्रदाय रहस्य उलगडून दाखवणारा आणि रोमहर्षक आहे. गाथेतल्या निवडलेल्या प्रत्येक अभंगावरचं श्रीयुत म. कुलकर्णी तथा श्री स्वामी प्रज्ञानंदांचं चिंतन हे सद्गुरू प्रसन्नतेनं अत्यंत प्रासादिक आणि रसाळ झालेलं आहे. म्हणूनच विवरणाच्या ओघात जागोजागी त्यांच्या चिंतनाची दिशा आणि परिपक्व दशा यांचा साक्षात्कार घडवून देणारी वाक्य सहज साधेपणानं येताना आपणास आढळतात. उदाहरणार्थ अभंग क्रमांक 34च्या चिंतनात ते म्हणतात की मामांच्या दृष्टीनं परमार्थात सदाचार, सत्संग आणि सद्गुरू भक्ती या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यात चुका होऊ नयेत असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. आधी भक्ती मग ज्ञानप्राप्ती हा त्यांचा पटणारा मार्ग आहे. या सर्वही अभंगांमधून साधकांना जो अनमोल उपदेश प्राप्त होतो त्याचं सार श्री स्वामी अमलानंदांच्याच शब्दात असं सांगता येईल की मन जिंकी रे तरीच बा तरशी रे, आणि स्वस्थ होणे तेव्हा सोपे मन अभ्यासे जै लोपे. सोहमचा अभ्यास हा साधकांना याचकरिता सांगितला जातो. अवधूत गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवान श्री दत्तात्रेय प्रभू देखील हेच सांगतात की सतताभ्यासयुक्तस्तु निरालंबो यदा भवेत तल्लयाल्लियते चांतर गुणदोष विवर्जितः. साधक जेव्हा निरंतर अभ्यासानं निरालंब होतो, अंतःकरणातील गुणदोषांनी रहित होतो, तेव्हा त्याच्या चित्ताचा लय झाल्यानं तो परब्रह्म स्वरूपात लीन होतो. याच अवस्थेत सोहम देखील अस्तावतं आणि यालाच स्वस्थ होणं असं श्री स्वामी अमलानंद म्हणतात. महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाच्या एका सदाहरित शाखेतील या प्रेमस्वरूप महापुरुषानं आपल्या लेकरांना, साधकांना दिलेलं हे अनुभवामृताचं रसाळ खाजं आहे. श्री स्वामी प्रज्ञानंदांनीही त्यातून अंतःकरणपूर्वक ही रससोय सर्वांकरिता सिद्ध केलेली आहे. या उभय श्री गुरु शिष्यांचं साधक वर्गावरचं हे ऋण त्यामुळं
न फिटण्यासारखंच आहे. प्रस्तुत पुस्तक सलगपणे वाचताना माझ्या मनाला देखील एक तृप्ततेचा, प्रसन्नतेचा विलक्षण असा अनुभव सतत येत राहिला. मला श्रीनाथ संप्रदायाच्या प्रस्तुत शाखेत होऊन गेलेल्या आणि विद्यमान अशा समस्त महापुरुषांचा तो मजवर झालेला कृपाप्रसादच वाटतो. जिज्ञासू साधकांनी रोज नियमानं प्रस्तुत संग्रहातील एक एक अभंग त्यावरील चिंतनासहित वाचनात ठेवल्यास त्यांचा साधना मार्ग प्रशस्त झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं मोलाचं आणि प्रचितीचं विवरण या संग्रहामधून जागोजागी आलेलं आहे. म्हणूनच शेवटी हा ग्रंथ साधकांकरिता परमार्थ मार्गावरचा जिवलक सांगाती असा ठरावा, अशीच त्या पावन मंगल सद्गुरू परंपरेच्या श्रीपदी प्रार्थना करीत आहे. आपला शिरीष शांताराम कवडे. याबरोबरच अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील डॉक्टर शिरीष शांताराम कवडे यांनी लिहिलेला लेख भूमिका म्हणजेच प्रस्तावना याचं वाचन आता समाप्त होतं आहे. उद्याच्या भागात आपण डॉक्टर श्री द देशमुख यांनी या पुस्तकासाठी लिहिलेल्या आशीर्वादपर लेखाचं वाचन आपण ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.